नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका। राष्ट्रवादी पक्षातून बाहेर पडल्याचा फटका अजित पवार गटाला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बसला आहे। तर याच निवडणुकीत शरद पवार गटाने मैदान गाजवले आहे। त्यामुळे अजित पवार यांच्याबरोबर गेलेल्या 18 ते 19 आमदार पुन्हा शरद पवार गटात परत येतील का अशी चर्चा सुरू झाली आहे। परंतु पुन्हा घर वापसी करणाऱ्या आमदारांना शरद पवार पक्षात घेतील का असा प्रश्न सगळ्यांनाच विचारण्यात आला आहे। तर याबाबत स्वतः शरद पवारांनी उत्तर दिले आहे। मधल्या काळात अजित पवारांबरोबर गेलेले आमदार पुन्हा पक्षात आले तर शरद पवार गटाची भूमिका काय राहिली याबाबत स्वतः शरद पवार यांनी माहिती दिली आहे। माध्यमांशी बोलताना शरद पवारांनी म्हणाले की जो कोणी पक्षाच्या हितांसाठी कार्य करेल त्यांना आम्ही परत घेऊ, त्यांच्याबरोबर पक्षातही त्यांना धोका निर्माण करणाऱ्यांना आम्ही परत घेणार नाही असं शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे। तर इतकंच नव्हे तर आम्ही आधी निवडणुका पार पाडू आणि त्यानंतर पक्षाच्या हितांचा विचार करू। आमच्या पक्षात सहकार्यांचा आणि विश्वासांचा महत्त्वाचा आधार आहे। जे सहकार्यांच्या विश्वासाला पात्र ठरतील त्यांचाच परत घेण्यात येईल असं सूचक वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे। त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे शरद पवार हे अजित पवारांबरोबर गेलेल्या समर्थकांना परत घेण्याबाबत सकारात्मक असल्याचा म्हटले आहे। तर दरम्यान लोकसभा निवडणूक पार पडल्यापासून राजकीय हालचालीचा वेग वाढला आहे। यात अजित पवार बरोबरच गेलेल्या आमदार पुन्हा शरद पवार गटातील येतील का अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली आहे। तसेच सध्या अजित पवार गटातील अनेक नेते शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे। त्यामुळे अजित पवार गटातील समर्थक पुन्हा घर वापसी करतील का अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतं याविषयी आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।